हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ. मी दीपाली. माझ्या फॅमिली व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आमच्याकडचं बाजार होता. बाजारमधून आम्ही बाहेर चाललो होतो. म्हणले मस्त अशी ताजी ताजी सकाळची भाजी घेऊन बसलेली होती. गावाकडची लोक छान होतं कारण की हिरवी हिरवी भाजी बघून ना कुठलं घेऊ आणि कुठलं नाही असं वाटतं. मग इथं एवढी ट्रॅफिक जाम झाली होती ना, बाहेर पडता पण येत नव्हतं कारण की आम्ही बाजारमधून निघत होतो. गाडी पण मध्येच थांबवली होती आणि लोकांची गर्दी पण होती. सकाळी मला वाटतं 10:30-11ला होती ही एवढी गर्दी. पण तसंच तिने हळूहळू असं गाडी घेतले कारण की चुकून मुलं असतात काय असतात म्हणून ना. तसंच आम्ही हळूहळू गेलो. आमचे थोडंसं काम होतं, आम्ही पुढे गेलो. मग नंतर घरी येऊन बघते दूध गरम करायला ठेवलं तर पाकाचं दूध फुटला होता. मग त्याच्याला थोडं साखर घालून ना ते मस्त असं गरम करून घेतलं कारण की मला आवडतो, श्रद्धा आराध्याला दोघीसनी पण आवडतो म्हणून त्याच्यासाठी. आता येताना शेवगा घेऊन आले. शेवगा डाळ दररोज जरी दिलं ना आमच्या घरात कंटाळत नाही. सगळ्यांना आवडतो, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. त्यासाठी मग डाळ आहे ना पातेल्यामध्ये शिजायला टाकलं. थोडंसं तेल, टमॅटो आणि डाळी घालून शिजायला ठेवलं. म्हणजे तेल टाकलं ना उतू जात नाही आणि छान असं डाळ शिजत्या. मग नंतर डाळ वगैरे फोडणी दिलं, कोथिंबीर वगैरे घालून घेतलं. छान असं फोडणी दिल्यानंतर घट्ट असं गाढा घालतात. चपाती किंवा चपाती भात किंवा भाजी सगळी चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो आम्ही, भातासोबत पण खाऊ शकतो. अशी डाळ झाली होती, छान वाटलं. नंतर आम्ही बाहेर आलो. सगळे कपड्याचा ढिगारा पडला होता. म्हटलं चला आता ते सगळे कपडे ढिगारा काढून घ्यावं कारण की कपडे घरामध्ये असले की नाही लई पसारा वाढतो. म्हटलं पहिला ते कपडे वगैरे सगळी घडी करून ठेवा. आमच्या घरात ना मुलं एक कपडे काढले की नाही 2-3 कपडे काढून अशी सगळी खुर्चीवर ठेवून टाकतात. मग ते खुर्चीवर मी जोपर्यंत घडी करत नाही ना तोपर्यंत ते काय कपडे निघत नाही. मला पण एकदा एवढा कंटाळा येतो ना ते कपडे घडी करायचं. मग मला पण लय कंटाळा होतं. ही काय घराकडे चाललेली मला बघून काहीतरी बोलत आणि परत रिटर्न आली. मग तिला म्हटलं काय तर आमचं बोलणं चालू होतं, चला म्हटलं ते सोबत झालं. मग नंतर ना कपडे वगैरे काढून घरातलं आवरून नंतर निवांत बसून मेहंदी काढत होते कारण की इथं त्यांची आता बोलत होते ना तिचीच बहीण आहे ही आणि छान अशी मेहंदी वगैरे काढते. तीच म्हणजे माझं फेस वगैरे दाखवू नका आणि मेहंदीचं डिझाईन दाखवा. मग नंतर सगळं झाल्यानंतर संध्याकाळी बॅग पॅक करायला घेतला मी. आम्ही जाणार होतो गावी, 1 दिवसासाठी जाणार होतो. पण 1 दिवसासाठी जावं 4 दिवसासाठी गावाला जायचं मात्र उत्साह किती असतो ना मुलांपासून मोठ्यांपर्यंत. मला सुद्धा आवडतो गावाचा प्रवास आणि त्यातल्या त्या संध्याकाळचा प्रवास म्हणजे जास्तच आवडतो. मग मला सगळे कपडे घरी म्हणजे पॅकिंग करायचं होतं. आणि माझ्याकडं ना असं बाहेर जायची साड्या वगैरे जास्त नाही, घरामध्ये घालायला वगैरे आहेत पण असं फॅशनेबल पार्टीवेअर साडी लग्नात वगैरे घालतात ना तसली साडी नाही. मी हे पेटी काढली होती, ह्याच्यात थोडंफार साड्या होत्या ते पण बघितलं काढून. तेवढे एक साडी होती आणि एक ड्रेस होता. ग्रीन कलरचे 2 होते ते काढून घेतलं. ड्रेस हुडकत होते मी इथं. म्हटलं नवीन 2 जोड ड्रेस घेऊन ठेवला होता ते तसंच होते. म्हटलं हे त्यातले एक जोड घ्यावं, येताना घालून यायला येते. तिथं काय साडी वगैरे घालता येते. येताना ते ड्रेस घेऊन आलेलं परवडते म्हणजे घालून यायला. कारण की प्रवासामध्ये ड्रेसच कम्फर्टेबल असतो साडीपेक्षा म्हणून ना ड्रेस काढला एक जोड. मग बाकीचे सगळे पसारा आणि हाय असा पेटीमध्ये भरून ठेवला कारण की माझे जास्त कपडे आहेत ना ते पेटीमध्येच मी ॲडजस्टमेंट करते. खालचं एक पेटी भरलेलं आहे आणि वरचं एक पण पेटी भरलेलाच आहे. कुठं पसारा ठेवता 2 रूम तर आहेत, त्या पसारा आहे 2 रूमामध्ये किती पण पसारा आवरला तर हाय असं पसारा पडून जातो. त्यासाठी इथं 2-3 साड्या काढल्या होत्या. दोघी-तिघींनी दाखवलं. म्हटलं ह्यातलं कुठली साडी चॉईस करू, तुम्ही पण सांगा मला ह्यातली कुठली साडी चॉईस करू. ग्रीन, पिंक आणि ते निळा असं 3 साड्या होत्या. पण त्यातल्या तर ते ग्रीन कलरची साडी ना छान होती, पार्टीवेअर साडीसारखी होती. आणि हा एक ड्रेस होता येताना घालून यायचं म्हणून काढून ठेवलं. आणि पिंक कलरचा साडी ते एक होते आणि निळ्या कलरची साडी. ह्या दोन्हीपेक्षा ना हे ना लई म्हणजे आता उन्हाळा आहे आणि त्रास पण होणार म्हणून ते का मी कॅन्सल केलं आणि ते ग्रीन कलरचंच तेवढं पॅकिंग वगैरे करायला घेतला. वरच आता बॅग नाही म्हणून मी वरचा बॅग काढला शाळेचा. म्हटलं त्यातच भरून घेऊन जायचं, 1 दिवसासाठी तर जायचं आपल्याला, कुठं 4-5 दिवसासाठी जायचं आहे म्हणून ते वरचे बॅग काढून पसारा काढतोय ढीगभर. त्याच्यामध्ये पसारा त्याचं सगळी पुस्तकं फाटलेली, बुका फाटलेली, ती सगळी बाकीची मी पण लक्ष दिलं नाही ते तसंच होऊन नाही. बाकी पहिल्यांदा तर सगळं ते काढून घेतलं. नंतर सगळं पुसून वगैरे घेऊन त्याच्यामध्ये सगळं पोरींची 2-2 जोड कपडे कारण की आराध्या श्रद्धाला ना उलट्या होत्यात. उलट्याचा भरपूर त्रास आहे त्यांना. प्रवासमध्ये बसचा प्रवास असेल ना त्यांना तर उलट्या होतात त्यासाठी. मग नंतर आराध्याचे 1-2 जोड काढले. तिला पण तिघांसनी वरद आराध्या श्रद्धाला तिघांसनी उलट्याचा प्रॉब्लेम आहे. आता वरद तर काही नाही आहे, तो गेलेला आहे पुढं. म्हटलं श्रद्धा आणि आराध्याची 2-2 जोड कपडे घ्यावा आणि माझी लग्नात घालायला तिथं ज्वेलरी वगैरे काढून घ्यावं. 1 दिवस लग्न होतं
होतं म्हणून चाललेलो मी लग्नात घालायला ज्वेलरी वगैरे काढून घेतलं, कानातले गळ्यातले. परत आपल्याला तिथं आपल्या लांब गावाचं असलं की तिथं कोण आपल्याला देऊ पण शकत नाही. आणि मला असं वाटतं आहे ना, दुसऱ्यांचं लग्न असेल का नाही कोणाकडे मागायला नको वाटतं, एकदम मनाला असं कसतरं होतं, म्हणून मागायला ना नको नको वाटतं. मग नंतर माझी सगळी ज्वेलरी वगैरे काढून ठेवून दिलं मी. छान वाटते म्हणजे आपले सामान आपल्यासोबत असलं, वज्ज का होईना पण आपले सामान आपल्यासोबत असलं की बरं असतं. म्हणून ते सगळं काढून एकत्र आणि चॉईस करायला तर एवढं उशीर लागतो काय सांगायलाच नको. नंतर अहो म्हणले मला चहा, संध्याकाळी झाले की चहा मात्र चुकत नाही आमच्या घरातलं. चहा वगैरे दिला. मग नंतर बाहेरच कपडे घडी केले, सगळे झटकून बाहेरच घडी करून फक्त आणून कपाटामध्ये ठेवायचं काम चालू होतं. मग तेच करत होते. संध्याकाळ झाली, मस्त असं कपडे वगैरे इथं ना पीठ मळायला घेतलं. पीठ मळून चपात्या करायच्या होत्या, 4 किंवा 5च करायचे होते. मीठ वगैरे टाकून पीठ वगैरे मळून घेतला मस्त असं. आणि चपात्या पण लगेच लागलीच हात करूनच घेणार होतं, मुरायला ठेवायला नव्हतं, कारण की उशीर झाला होता मला त्यासाठी. मग पटदिशी चपात्या वगैरे लाटून घेतला. एवढं लवकर केलं तरी पण मस्त असं चपात्या होत्या, त्या काही प्रॉब्लेम होत नाही. थोडंसं तेल लावून मळून घेतलं की नाही काही टेन्शन नाही येत. मग हे आहे ना सरप्राईज गिफ्ट आणलं होतं आमच्या होना, बड्डे होता म्हणून हे ड्रेस घेतला होता. कसा आहे तुम्ही नक्की सांगा. ड्रेस सरप्राईज गिफ्ट म्हणून मी माझ्या पैशातून घेतले होते. आणि एक स्वामी समर्थाची लॉकेट घेतला होता, तर हे पण त्यांना द्यायचं उद्या त्याने. आणि शक्यतो त्यांनी बड्डे करत नाही, पण आम्ही असंच काहीतरी दिलं ना आवडीने घालतात. तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला बाय.